नमस्कार मित्रांनो, बोका स्टोरी टेलरच्या आणखी एका एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. लेखक चेतन इंगळे यांनी ही कथा चॅनलसोबत शेअर केलेली आहे. तर चला ऐकूया. आज या घटनेला बरीच वर्ष झाली. मी 5व्या वर्गामध्ये असताना घडलेली ही घटना मला कायमची लक्षात आहे, कारण तो विचित्र प्रसंग मी कधीही विसरू शकणार नाही. शेवटची परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मला मामाच्या गावी जाण्याची खूप हौस होती. मी अख्ख्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आजीकडेच घालवायचो. 5वीची शेवटची परीक्षा झाल्यानंतर आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या. नेहमीप्रमाणे मी आईकडे आजीच्या गावी जाण्याचा हट्ट केला. आताच तर तुझी एक्झाम झाली, काही दिवसांनी जाऊ. आई नको, मला आताच जायचं आहे. बराच हट्ट करून आई मला तिथे नेण्यास तयार झाली आणि 2-3 दिवसांनी आम्ही आजीकडे गेलो. डोंगर दऱ्यांमध्ये वसलेलं एक छोटंसं सुंदर गाव आणि ती वाहती नदी मला खूपच आकर्षित वाटत असे. अख्ख्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या मी इथेच राहायचो. आई आणि मी आज आजीकडे आलो. मामा शहरामध्ये नोकरीवर असल्यामुळे घरी आजी आणि आजोबा दोघेच राहायचे. आजीकडे येऊन मी खूप आनंदी होतो. मी इथल्या माझ्या मित्रांसोबत खेळायचो, फिरायचो आणि उन्हाळ्याच्या सुट्टीचा भरघोसचा आनंद लुटायचो. रात्री झोपण्याआधी आजी मला खूप गोष्टी सांगायची. एके दिवशी मी आजीला भूतांची गोष्ट सांगण्याचा हट्ट केला. तेव्हा मला आजीने गावाच्या बाहेर असलेल्या वडाच्या झाडाची गोष्ट सांगितली. ती कथा खूपच भयंकर होती आणि कथा झाल्यानंतर मला आजीने सांगितले, चुकूनही त्या वडाकडे जायचे नाही. का आजी, असं काय आहे त्या वडाच्या झाडाखाली? आजी म्हणाली, त्या वडाच्या झाडाखाली काहीच नाही, बस तिथं जायचे नाही. ठीक आहे आजी, असे बोलून मी झोपून गेलो. माझ्या हट्टी स्वभावामुळे मला त्या वडाच्या झाडाखाली जाण्याची खूप इच्छा होत होती आणि मला बघायचेही होते की त्या वडाच्या झाडाखाली असे काय आहे की जेथे गावातील कोणीही जाऊन भटकत नाही. नदीच्या त्या पलीकडे असलेलं ते भयान वडाचं झाड मी या काठावरून दुरून बघत होतो. सकाळची वेळ होती. गावातील एक बकऱ्या चारणारे आबा माझ्याजवळ येऊन उभे राहिले आणि म्हणाले, काय बाळा, काय बघतोय त्या झाडाकडे? मी त्यांना विचारले, आजोबा, या वडाच्या झाडाखाली असे काय आहे की तिथे कोणीही जात नाही? अरे बाळा, असे म्हणतात की त्या झाडाखाली भूतं आहेत, म्हणून तिथे कोणीही भटकत नाही आणि तूही तिथे चुकूनही जाऊ नको. तुम्ही याच काठी खेळा. हे ऐकून मी हसायला लागलो. अरे आजोबा, भूतं वगैरे काही नसते. ठीक आहे बाळा, पण तुम्ही याच काठावर खेळा. हो आजोबा, असे म्हणून मी आणि माझे मित्र याच काठी खेळू लागलो. माझा अख्खा दिवस मित्रांसोबत खेळण्यात आणि फिरण्यात जात होता. खेळून खेळून संध्याकाळ झाली आणि आम्ही नदीकाठी नदीच्या पाण्यामध्ये पाय डुबून काठावर बसलो. हळूहळू दिवस मावळायला लागला. मी माझ्या मित्राला म्हटले, चल आपण त्या झाडाखाली जाऊन येऊ, त्या झाडाला फक्त एकदा बघून येऊ. तो म्हणाला, नाही बाबा, मी तिथे गेलो तर माझी आई मला मारेल, मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत. मी त्याला खूप रिक्वेस्ट केली. शेवटी तो माझ्यासोबत येण्यास तयार झाला. नदीच्या त्या काठी जाण्यासाठी एक कच्चा पूल होता, पण त्या काठी कोणीही जात नसल्यामुळे तो पूल पण थोडा जास्तच खराब होता. पुलावर पाय देऊन पूल खाली पडते की काय असं वाटत होते, पण कसे तरी आम्ही त्या कच्च्या पुलावरून नदीच्या त्या काठी गेलो. मनात खूपच भीती वाटत होती की आम्हाला इथे जाताना कोणी बघणार तर नाही. तरी मनात जाणण्याची इच्छा आणि व्याकुळता इतकी होती की आम्ही तिथे गेलोच. जसे जसे त्या झाडाकडे आम्ही जाऊ लागलो तसे थोडे विचित्र वाटू लागले. दिवसही मावळायला लागला आणि अंधार व्हायला लागला. मित्र म्हणाला, चल आता आपण बघितले, चल वापस चल. नाही थांब, आपण झाडाखाली जाऊन बघू. कसे तरी मी त्याला झाडाखाली सोबत नेले. भयान पडलेलं ते झाड, चारही बाजूने दाट जंगल आणि त्या झाडाच्या पाठीमागून असलेला एक कच्चा रस्ता मी बघितला. आम्ही दोघेही त्या झाडाखाली जाऊन उभे राहिलो. अरे, इथे तर घाबरण्यासारखे काहीच नाही, असे बोलून आम्ही त्या वडाच्या चारी दिशेने इकडे तिकडे बघू लागलो. हळूहळू काळोख व्हायला लागला, पण त्या वडामागे असलेला तो कच्चा रस्ता मला आकर्षित करत होता. मला त्या रस्त्याने जाण्याची खूप इच्छा झाली, पण माझा मित्र खूपच घाबरत होता, म्हणून आम्ही परत आलो. मी घरी आलो आणि आजीजवळ जाऊन झोपलो. माझं सर्व लक्ष त्या कच्च्या रस्त्याकडेच होतं आणि मला
त्या रस्त्याने जाऊन बघायचेच आहे. म्हणून मी दुसऱ्या दिवशी त्या रस्त्याकडे जाण्याचे ठरवले. दिवसा आम्हाला कोणीही जाताना बघेल म्हणून मी संध्याकाळी जाण्याचे ठरवले. मी माझ्या मित्रांना म्हटले की कोण येईल माझ्यासोबत तिथं जायला, तर कोणीही माझ्यासोबत यायला तयार नव्हते. तितक्यात एक मित्र जो बुद्धीने थोडा कमी होता, तो माझा जवळचा मित्र होता, तो माझ्यासोबत येण्यास तयार झाला आणि आम्ही सूर्य मावळायच्या आधी त्या रस्त्यावर जायला निघालो. नदी पार करून आम्ही त्या वडाच्या झाडाखाली जाऊन उभे राहिलो आणि त्या कच्च्या रस्त्याकडे बघू लागलो. चल आपण लगेच जाऊन येऊ, बघू हा रस्ता कुठे जाते. आणि आम्ही दोघेही त्या रस्त्याने निघालो. आजूबाजूला दाट झाडे होती आणि हळूहळू सूर्य मावळू लागला. आम्ही त्या रस्त्याने थोड्याच अंतरावर आलो. चालून चालून आम्हाला तहान लागली होती. मी आजूबाजूला बघितले, तिथे एक नारळाचे झाड होते. माझा मित्र त्या नारळाच्या झाडावर चढला आणि 3 नारळ काढले. त्याने 3 नारळ खाली फेकले आणि तोही झाडाखाली उतरला आणि तिथे बसून आम्ही नारळ पाणी पिऊ लागलो. आम्ही एक एक नारळ पाणी पिले. मी त्याला म्हटले, हे तिसरे नारळ पाणी कोण पिईल? तर तो म्हणाला, त्याला दे. त्याला कोणाला? आपण तर दोघेच आहोत. अरे तो तुझ्या मागे बसलेला आहे, त्याला दे. मी मागे बघितले तर कोणीच नव्हते. आता माझ्या हातपायाला मुंग्या आल्या. हा कोणत्या तिसऱ्याबद्दल बोलत आहे? मी त्याला म्हटले, अरे इथे आपण दोघेच आहोत. नाही रे, तो बघ तुझ्या मागे बसलेला आहे, त्याला पण तहान लागली असेल, त्याला दे. हे सर्व ऐकून तर मी थरथर कापायला लागलो. नंतर मला कळले, अरे हा तर बुद्धीने थोडा कमी आहे म्हणून हा असं बोलत असेल. म्हणून मी थोडं याकडे दुर्लक्ष केलं. पण ते तिसरं नारळ पाणी मी जेव्हा बघितलं ते खाली झालेलं होतं. आता हे बघून तर मला काहीच समजत नव्हते की हे तिसरं नारळ पाणी कोणी पिलं असेल. आता मी घाबरायला लागलो. मला काहीच कळत नव्हते हे सर्व काय चाललं आहे. समोरच एक चिक्कूचे झाड होते आणि अचानक त्या चिक्कूच्या झाडाची डांग हालायला लागली. माझा मित्र म्हणाला, अरे थांब, ती डांग ओढू नको, मी तुला काढून देतो चिक्कू. हे सर्व बघून तर माझा थरकाप उडाला. माझे हृदयाचे ठोके वाढू लागले आणि मी रडायला लागलो. मित्र म्हणाला, अरे तुला काय झाले आहे, तू का रडतोयस? तितक्यात अचानक रडण्याचा आवाज आला. पण हा आवाज माझा नव्हता. कुणीतरी माझ्याच वयाचा मुलगा जोरजोराने रडत होता. अरे तू पण रडायला लागला? आता तुम्ही दोघेही रडसान तर मी पण रडतो. मी त्याला म्हटले, अरे आम्ही दोघेही म्हणजे आपण दोघेच आहोत तिथे. तुला काय झालेलं आहे? तुला कोण दिसत आहे? तो म्हणाला, अरे तो राहुल पण आपल्यासोबत आहे ना. तो काय तुझ्या बाजूलाच तो उभा आहे. आता मला कळाले होते की याला कोणीतरी नक्कीच दिसत आहे. मी माझ्या मित्राचा हात पकडला आणि वापस जाण्यासाठी पळू लागलो. तितक्यात मला मागून विचित्र आवाज ऐकू आला, अरे थांबा थांबा, तुम्ही कुठे चालले? मी इथे एकटाच आहे, माझ्याजवळ थांबा. मला काहीही सुचत नव्हते. माझे हातपाय थंडेगार पडले होते आणि मला पळतासुद्धा येत नव्हतं. तरी कसं बसं आम्ही पळत पळत नदीच्या काठी वळाजवळ आलो. आता ते वळाचं झाडही बघून मला खूप भीती वाटायला लागली. पळता पळता त्या वळाच्या झाडाच्या फांदीमध्ये पाय अडकून मी खाली पडलो. लगेच माझ्या मित्रांनी मला उचलले आणि नदीच्या या काठी आम्ही कसं बसं पडून धावत आलो. माझा मित्र हसायला लागला, अरे तू का घाबरत आहे? मी म्हटले, काहीच नाही, तू घरी जा. आणि तो घरी चालला गेला. या विचित्र घटनेबद्दल विचार करत करत आणि घाबरत घाबरत मी घरी आलो. रात्र झाली होती. आई म्हणाली, कुठे गेला होता? इतका वेळ कसा लागला तुला? खेळत होतो आई, असे बोलून मी लगेच आजीकडे गेलो. आजी, मला त्या वळाबद्दल सांग ना, तिथे कोणीच का जात नाही? अरे बाळा, तुला काय करायचं आहे त्या वळाचं? खूप हट्ट करून मला शेवटी आजीने सांगितले की काही महिन्यापूर्वी एक छोटा मुलगा त्या वळाच्या झाडाखाली खेळत होता आणि वळाची एक मोठी डांग त्याच्या अंगावर येऊन पडली आणि तो तिथेच मेला. नंतर काही लोक ते झाड कापण्यासाठी गेले तर त्यांना विचित्र आवाज येऊ लागले. काही लोकांना तर एक मुलगा त्या कच्च्या रस्त्याकडे पडताना दिसला. असे खूप प्रसंग लोकांसोबत झालेले, म्हणून तिकडे कोणीही जात नाही आणि तूही जायचे नाही. हो आजी, मी तिकडे कधीच जाणार नाही. चल झोप आता. हो आजी, पण तो विचित्र प्रसंग मी कधीही विसरू शकणार नाही. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर बोका स्टोरी टेलर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन्स प्रेस करा. तर भेटूया आणखी एका एपिसोडमध्ये.